हॅलो स्टुडंट, आज आपण इराचा सेशन नंबर 40 करणार आहे. तर आपण स्टेप बाय स्टेप बघूया. पहिल्यांदा टायपिंग प्रॅक्टिस करा आणि नंतर सेल्फ पाथ लर्निंगला क्लिक करा. सेल्फ पाथ लर्निंग मध्ये आपल्याला 4 क्वेश्चन दिलेले आहेत, तर ते आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करणार आहेत. अशा प्रकारे आपली सेल्फ पाथ लर्निंग कंप्लीट झालेली आहे. सेल्फ पाथ लर्निंग नंतरचा नेक्स्ट पार्ट आहे नॉलेजची. त्यामध्ये बघा 5 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत आपल्याला. नॉलेज चेक सेशन कंप्लीट झालेला आहे. नॉलेज चेक हा एक पार्ट कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर प्रोसेस फोलिओ तुम्ही अपलोड करायचा आहे आणि नेक्स्ट आहे डू इट युअर सेल्फ. डू इट युअर सेल्फ तर याच्यामध्ये बघा सिलेक्ट स्लाइड नंबर 1. एक नंबर स्लाइड सिलेक्ट करायची, चेंज इट्स विड्थ आणि त्याची विड्थ चेंज करायची 22.1 सेंटीमीटर. तर स्लाइड नंबर 1 सिलेक्ट आहे. त्यामध्ये आपल्याला डिझाईन टॅब मध्ये जायचे. डिझाईन टॅब मध्ये ती स्लाइड साईज आहे, इथे कस्टम स्लाइड साईज यावरती क्लिक करा आणि इथे इंचेस मध्ये साईज दिलेली आहे. तर आपण इथे 22.1 स्पेस द्यायचा आणि सीएम असे टाईप करायचे. नंतर खाली यायचे. खाली आपल्याला 26.6 आणि स्पेस देऊन सीएम टाईप केले म्हणजे सेंटीमीटर आणि नंतर ओके करा आणि इथे इन्शुअर फिट त्यावरती क्लिक करा. सबमिट. Next, in the display presentation, open slide number 2 and apply theme gallery. Slide number 2 ला गॅलरी थीम अप्लाय करायची आहे. तर इथे स्लाइड नंबर 2 ला क्लिक करा. थीम अप्लाय करण्यासाठी आपण डिझाईन मध्ये जायचे आणि यामधून 3 नंबरची जी थीम आहे, ती गॅलरी थीम आहे, ती अप्लाय करायची. नेक्स्ट, in the display presentation, select the table given in slide number 3. स्लाइड नंबर 3 वर जो टेबल दिलेला आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. त्या ठिकाणी या स्लाइड नंबर 3 ला क्लिक केलं आणि यामध्ये हा जो टेबल दिलेला आहे तो आपण कंप्लीट सिलेक्ट करूया आणि सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला त्याला डिझाईन युअर चॉईस अप्लाय द टेबल स्टाईल ऑफ युअर चॉईस. आपल्या चॉईस प्रमाणे एक टेबल स्टाईल अप्लाय करायची. त्यासाठी डिझाईन टॅबला क्लिक करा आणि यामधून कोणतीही एक स्टाईल अप्लाय करा आणि शेडिंग मधून रेड कलर द्यायचा आहे. Next question. Open a blank PowerPoint presentation and set the slide size. Standard 4.3. प्रथम आपल्याला ब्लँक प्रेझेंटेशन ओपन करायचे आहे. त्यासाठी नेहमीप्रमाणे स्टार्ट प्रेस करा म्हणजे पॉवर पॉइंट ओपन होईल आणि या ठिकाणी हे ब्लँक प्रेझेंटेशन घेतले आहे आणि त्यामध्ये स्टँडर्ड 4.3 अशी साईज द्यायची आहे. डिझाईन मध्ये स्लाइड साईज आणि स्टँडर्ड 4.3 यावरती क्लिक करायचे आणि सबमिट. नेक्स्ट क्वेश्चन आहे. इन द गिवन प्रेझेंटेशन सिलेक्ट द स्लाइड नंबर 4. स्लाइड नंबर 4 सिलेक्ट करायची आहे. ऍक्च्युअली इट्स बॅकग्राऊंड कलर आणि त्याला बॅकग्राऊंड कलर ग्रीन द्यायचा आहे. तर इथे 4 नंबरची स्लाइड क्लिक केलेली आहे. डिझाईन मध्ये फॉर्मॅट बॅकग्राऊंड आणि या ठिकाणी सॉलिड फिल मधून आपल्याला ग्रीन कलर अप्लाय करायचा आहे. ग्रीन, ओनली ग्रीन. अशा प्रकारे आपले डू इट युअर सेल्फ कंप्लीट झालेले आहे. नेक्स्ट पार्ट आहे सिम्युलेशन क्वेश्चन. तर आपण इथे सिम्युलेशन क्वेश्चनला क्लिक केलेले आहे. यामध्ये बघा 2 क्वेश्चन आहेत, तर ते आपण सॉल्व्ह करणार आहोत. या ठिकाणी सांगितलेले आहे सर्च फॉर द टेम्पलेट. टेम्पलेट सर्च करायचे. त्यासाठी इथे टेम्पलेटचे इथे क्लिक करा आणि यामधून ड्रिंक वॉटर या टेम्पलेट वरती क्लिक करा. नेक्स्ट सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे.
अप्लाय बोल्ड टू द सिलेक्टेड टेक्स्ट, म्हणजे ऑलरेडी टेक्स्ट सिलेक्ट आहे, त्याला फक्त आपल्याला बोल्डवर क्लिक करायचं. तर अशा प्रकारे आपले सिम्युलेशन क्वेश्चन्स कंप्लीट झालेले आहे. सिम्युलेशन नंतरचा नेक्स्ट पार्ट आहे सेशन कंप्लीशन टेस्ट. तर इथे सेशन कंप्लीशन टेस्टला क्लिक केलेले आहे. रेझ्यूम याच्यामध्ये बघा 4 क्वेश्चन आहेत. फ्लॅश मेमरी कार्ड्स आर क्रेडिट कार्ड साइज सॉलिड स्टेट स्टोरेज डिव्हाइस वाईडली युज्ड इन पोर्टेबल डिव्हाइस. तर हे ट्रू आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे यूएसबी ड्राइव्ह्स आर ऑल्सो नोन ॲज फ्लॅश ड्राईव्ह. तर यूएसबी ड्राइव्ह्स ना फ्लॅश ड्राईव्ह म्हणतात, हे बरोबर आहे. यूएसबी ड्राइव्ह आर ऑल्सो नोन ॲज मॅग्नेट ड्राइव्ह्स. तर हे फॉल्स आहे. Which of the storage technology to smartphone use? कोणती स्मार्टफोन मध्ये कोणती स्टोरेज टेक्नॉलॉजी वापरलेली असते? तर फ्लॅश मेमरी कार्डचा वापर केलेला असतो. अशा प्रकारे आपली सेशन कंप्लीशन टेस्ट कंप्लीट झालेली आहे, म्हणजे सेशन नंबर 40 कंप्लीट झालेला आहे.